हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ आहे ट्रॅव्हल व्लॉग. इट्स अ थ्रोबॅक व्लॉग. कारण आम्ही डिसेंबर एंडला कोकणात फिरायला गेलो. इट वॉज लाईक 4 to 5 days ऑफ कोकण ट्रिप. 2 days वेंगुला, 2 days मालवण, देन 1 day फॉर ट्रॅव्हल. आणि विथ बेबी जरा हेक्टिक असतं ट्रॅव्हलिंग, पण खूप मजा आली. कारण ऑलमोस्ट पुणे टू वेंगुर्ला हे 8 hours डिस्टन्स होतं. तरी व्योमने थोडाही त्रास दिला आणि त्याने खूप एन्जॉय केला. कारण आम्ही ट्रॅव्हलसाठी बेड टाकलेला मध्ये कारच्या. कारण मस्त आराम वगैरे करून त्याला ते कम्फर्टेबल वाटतं ट्रॅव्हलिंग करणं. त्यामुळे येस, त्याला ट्रॅव्हलिंग खूप आवडलं, बीचेस वगैरे. आणि त्यानेही खूप कोऑपरेट केलं. ॲज अ पॅरेंट्स आमच्यासाठी ते खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे आम्हालाही फिरता येणार. तर हा ट्रॅव्हल ब्लॉगचा पार्ट 1 आहे. आणि Day 1 and Day 2 मी याच्यात ट्राय केलं आहे कवर करायला. खूप सुंदर बीचेस होते वेंगुर्लामध्ये. तर चला सुरू करूया आजचा ट्रॅव्हल ब्लॉग. तर आम्ही सकाळी 5:30ला उठलेलो ट्रॅव्हलसाठी. आणि त्यानंतर एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थोडासा हॉल्ट घेतला. आमच्या फ्रेंड्ससोबत आम्ही गेलेलो. एक कपल होतं, आकाश आणि रुचा. त्यानंतर आमचा प्लॅन 2 days वेंगुर्ला आणि 2 days मालवण असा होता. डिसेंबर एंडला आम्ही गेलेलो. सो फर्स्ट डे प्लॅन वॉज लाईक की आराम करायचा गेल्यावर आणि दुसऱ्या दिवशी एक्सप्लोअर करायचं. व्योमने सरप्रायझिंगली बिलकुल त्रास दिला नाही. त्याने खूप एन्जॉय केलं. कारण ही त्याचा जन्म झाल्यापासून ही त्याची 2nd ट्रिप असणार आहे. तो 6 monthsचा असतानाच आम्ही त्याला कुर्गला नेलेलं. आणि व्योमला ट्रॅव्हलिंग फार आवडलं, फिरायला खूप आवडतं त्याला. अँड इट्स गुड फॉर अस की त्याच्यामुळे आम्ही पण फिरू शकतो, एन्जॉय करू शकतो पॅरेंटिंग. त्यानंतर ऑन द वेज आम्ही एका ठिकाणी लंचसाठी ब्रेक घेतला. इट वॉज प्रॉपर कोकणी जेवण. त्यानंतर स्टेला पोचल्यावर आम्ही थोडासा आराम केला आणि दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करत होतो. आमचा होमस्टे खूप सुंदर होता. मी व्लॉगच्या एंडला होमस्टेचा व्हिडिओ दाखवेल. स्टेच्या बॅक साईडलाच बॅकवॉटर्स होतं. तिथे बोटिंग वगैरे पण करता येते. त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो बीचला. तेजस गाडी चालवतोय, मी बसलोय. व्योम आनंद म्हणतोय, रुचा काहीतरी म्हणतोय, काय म्हणतोय. ठीक आहे, त्या व्हिडिओला 4 भाषेत करून टाकू बरं काय. जर्मनी वाल्यांसाठी पण लागणार, कोकणीसाठी ते त्यांच्यासाठी कॉमन. आम्ही जातोय कोंडुरा बीचला पुढच्या ट्रिपला नक्की या. पुढच्या वर्षी लवकर या. बस घेऊन येतो. हा जाहीर आहे ना नाश्ता करी लिहिले कोंडुराले जाहीर आहे ना बदा बदा ऑमलेट खायची. बदा बदा अरे थोडं एक साथ चालला. एक कुठे रोमला मी बीच पर्सन करतो आता. तो Okay. होता माउंटेन पर्सन, बरोबर आहे ना? माउंटेन पर्सन, माउंटेन किड आहे तो. यो फीडबॅक नाही, काहीतरी इनपुट. हा एक अनएक्सप्लोर्ड बीच आहे आणि आम्ही इथे अनएक्सप्लोर्ड नाहीये गाईज, बट इट्स व्हेरी प्रिटी बीच. इथे अनएक्सप्लोर्ड कुठे? तुम्हाला इथे क्राऊड अजिबात दिसणार नाही पहिली गोष्ट. आणि तर आम्ही कोंडुरा बीचला गेलेलो. हा लेस क्राऊडेड बीच आहे, जास्त कोणाला माहीत नाही, पण खूप सुंदर.
ऑलमोस्ट 2 आवर्स आम्ही तिथे स्पेंड केले असणार आहे, कारण ऑब्व्हियसली गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला शांततेत तिथे बसता आलं, एन्जॉय करता आलं. त्यानंतर बीचवर सुंदर असं महादेवाचं मंदिर होतं. आम्ही तिथे दर्शन घेऊन मग बीचला गेलो. चालू काहीच नव्हतं तेव्हा, फक्त मंदिर होतं आणि बेच. आपण इकडून जातो. हा एकदम सुंदर आहे. कोंडोरा बीच कडे जाण्यासाठी ऍक्च्युली सरळ सुद्धा आहे रस्ता, पण तिथे पाणी आहे, पाण्यातूनही जाता येईल आपल्याला. आपण इथं नाही बोलू. हो हो, येताना जाताना इकडूनच येऊ, काही प्रॉब्लेम नाही. सुंदर असा बीच. पाणी किती निघतंय. त्यामुळे आम्ही ज्याही बीचवर जात होतो तिथे त्याच्यासाठी एक ब्लँकेट किंवा बसायला काहीतरी चटई हे नेत होतो. कधी कधी वाटतं जस्ट कम टू अ प्लेस लाईक दिस अँड रिलॅक्स. ॲज अ मॉम असं ब्रेक मिळणं इज लिटरली अ थेरपी फॉर मी. आणि घर, बेबी, वर्क सगळं मॅनेज करता करता कधी कधी आपण स्वतःलाच वेळ द्यायचं विसरतो, स्वतःची काळजी करायचं विसरतो. बट असं काहीतरी रिलॅक्सिंग ब्रेक घेणं इज अ मस्ट. सगळं रिसेट होऊन जातं, सगळं फ्रेश वाटतं. समटाईम्स यू डोंट नीड बिग प्लॅन्स, फक्त असं काहीतरी एक पीसफुल बीच, थोडासा टाईम आणि यू फील रिचार्ज अगेन. आणि हा होता वेंगुर्ला बीच, टोटली वर्थ इट. जर तुम्ही कधी कोकणात यायचं प्लॅन करत असणार तर मस्ट विजिट दिस बीच. खूप छान आणि खूप सुंदर. आणि जरी व्योमने पाण्यात जायची हिंमत केली नाही, पण तरी पण तो बसून खूप एन्जॉय करत होता. तरी आम्ही ट्राय केलं त्याला फॅमिलियर करायला त्या एन्व्हायरमेंटशी, बट नो लक. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही निघालो लंचसाठी. तर बीच जवळच एक कोंडुरा हॉटेल म्हणून आहे. खूप सुंदर जेवण होतं तिथे. त्या प्लेसची वाईब वॉज व्हेरी डिफरंट. त्यानंतर गेल्यावर आम्ही छान थंडगार असा लिंबू सरबत पिलो.
देतो हाय फाय देतो आम्ही ऑर्डर केलेली व्हेज थाळी आणि फिश थाळी, प्रॉपर कोकणी वाईब्स. तर हा होता आमचा पार्ट 1 ऑफ द ट्रॅव्हल ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड सी यू इन द नेक्स्ट वन. थँक्यू.